सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. रक्षाबंधन 2026 मध्ये नेमकं कधी आहे? राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता? आणि भद्रा काळाचा रक्षाबंधनावर काही परिणाम आहे का? याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे आज आपण ही संपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी रक्षाबंधनाची तारीख. श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 या दिवशी सकाळी 9:48 पौर्णिमा समाप्त होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे हिंदू पंचांगातील उदय तिथीनुसार यंदा रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 या दिवशी साजरं केलं जाणार आहे. आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. यंदा सकाळी 5:27 पासून ते 9:48 पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सांगितला आहे. त्याच्यामुळे या कालावधीत तुमच्या भावाला तुम्ही नक्की राखी बांधू शकता. रक्षाबंधन म्हटलं आणि सोशल मीडियावर भद्रा काळाबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळामध्ये काही शुभ विधी, शुभ कार्य टाळली जातात. प्राचीन काळी राजे महाराजे शास्त्रोक्त पद्धतीने रक्षा होम करून रक्षासूत्र बांधत असत, तर त्यावेळी भद्रा काळाचा विचार नक्की केला जात होता. मात्र आता हे रक्षाबंधन हे कौटुंबिक रक्षाबंधन असतं. त्याच्यामध्ये बहीण भावाला औक्षण करते आणि राखी बांधते. त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. जर आपण शास्त्रोक्त विधी, रक्षा होम, रक्षासूत्र वगैरे बांधून करणार असू तर भद्रा काळ, शुभ मुहूर्त पाहणं योग्य आहे. मात्र सध्या अगदी साध्या पद्धतीने भावाला बहीण ओवाळून औक्षण करून रक्षाबंधन साजरं करत असतो आपण. त्याच्यामुळे भद्रा काळाचा विचार करण्याची मुळातच गरज नाही. त्याच्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करायची, देवघर स्वच्छ करावं, देवाची पूजा करावी. त्याच्यानंतर भावाला स्वच्छ आसनावर, आता पाट असेल तर पाटावर बसून त्याच्या कपाळावर कुंकू आणि अक्षता लावावं, त्याला छान औक्षण करावं, त्याच्या मनगटावर राखी बांधावी आणि राखी बांधताना भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर भावानेही आपल्या बहिणीच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. शक्य असल्यास बहिणीला भेटवस्तू देऊ शकता. आणि रक्षाबंधनाचा जर खरा अर्थ पाहिला तर राखीच्या धाग्यामध्ये नाही, तर भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये असलेलं प्रेम, विश्वास आणि आपुलकीमध्ये आहे. राखी किती महाग आहे, किती डिझायनर आहे, किती सुंदर आहे, यापेक्षा ती आपण कोणत्या भावनेने बांधली जाते हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा किंवा मुहूर्त पाहून अजिबात गोंधळून जायचं नाही. शास्त्रोक्त विधीवर रक्षासूत्र, रक्षा होम करायचा असेल तर तुमच्या स्थानिक पंचांगानुसार शुभ वेळ पहा. पण साध्या कौटुंबिक पद्धतीने रक्षाबंधन आपण नेहमी करतो, तर ते प्रेमाने आणि आनंदाने करा. तर त्याच्यासाठी भद्रा काळाचं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या सर्वच बहीण भावंडांच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी राहावी ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. जय ज्योतिष.